तर आज आपण बनवणार आहोत अगदी बाहेर अयंगर बेकरीमध्ये मिळतो तसा रवा केक. बिलकुलही कोरडा किंवा मग टाळूला चिकटणार नाही. अगदी पहिल्या ट्रायमध्ये तुम्ही परफेक्ट असा रवा केक बनवू शकता, ही माझी खात्री आहे. तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करायचं आहे. तर आपण हा केक अगदी घरातल्या साहित्यापासून बनवणार आहोत. अगदी सर्वांच्या घरात अवेलेबल असतं तेच साहित्य. तर सर्व हे मेजरमेंट घेण्यासाठी तुम्ही घरातली कोणतीही एक वाटी सेट करून घेऊ शकता, म्हणजे परफेक्ट असा केक तुमचा तयार होणार आहे. तर आपण इथे केकचं साहित्य एकत्र करण्याऐवजी इथे छोटीशी तयारी करून घेत आहोत. तर मी इथे ॲल्युमिनियमचं पातेलं घेतलेलं आहे आणि त्या पातेल्याला पूर्ण आपण तेल लावून घ्यायचं आहे. अगदीच तुम्ही हाताने तेल लावून घेतलं तरीही चालेल. आणि तेल लावल्यानंतर आपल्याला इथे मैद्याने हे पातेलं डस्ट करून घ्यायचं आहे. पूर्ण पातेल्याला तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे मैदा टाकून पूर्ण मैदा आपण पातेल्याला लावून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मैदा लावून घेतल्यामुळे खाली बिलकुलही केक चिकटत नाही आणि आपण जेव्हा तो डिमोल्ड करतो तेव्हा पटकन निघला जातो. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही तोही इथे वापरू शकता. तर मी इथे सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्यासाठी मी इथे सुरुवातीला बारीक रवा 1 कप असा घेतलेला आहे. त्यानंतर 3/4 कप एवढी साखर घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण इथे केकला छान असा फ्लेवर यावा यासाठी मी इथे वेलायची घेतलेली आहे. तुमच्याकडे व्हॅनिला एसेन्स असेल तर तुम्ही तेही वापरू शकता. तर आपण हे मिक्सरला अगदी छान असं फिरून घेणार आहोत आणि छान आपण पुरण चाळतो त्या चाळणीने चाळून घेणार आहोत. तर मी इथे रवा आणि साखर मिक्सरला छान अशी फिरून घेतलेली आहे. चाळून घेतल्यानंतर वेलायचीचे थोडेफार तुकडे निघतात ते बाजूला काढून घ्यायचे आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्सर जारमध्ये ॲड करून घेणार आहोत. तर आपण इथे असा एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत जेणेकरून आपला केक अगदीच चिकटही होणार नाही आणि अगदी असा भुसभुशीतही होणार नाही. रवा केक म्हटलं की कधी कधी अगदीच भुसभुशीत होतो किंवा मग अगदीच असा चिकट होऊन जातो. खूप जास्त मिक्सरला फिरून घेतलं तर असा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर मी इथे दही घेतलेलं आहे. तर आपण इथे अर्धा कप असं दही घेतलेलं आहे. त्यानंतर 1 कप दूध, म्हणजे आपण 1 कप जर रवा घेतला तर 1 कप आपल्याला इथे दूध घ्यायचं आहे. तर आपला या केकमधला सिक्रेट पदार्थ म्हणजे आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर मी इथे 2 मोठे चमचे असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर गव्हाच्या पिठामुळे आपला केक अगदी परफेक्ट असा तयार होतो. त्यानंतर 1/2 कप असं तूप, अगदीच 3 बोटाच्या चिमटीत बसेल एवढं मीठ. तर आपण हे साहित्य छान असं मिक्सरला फिरून घेऊया. तर अगदी परफेक्ट असा केक बनवण्यासाठी आपण इथे साहित्य अगदी परफेक्ट घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता मी इथे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. तर आपलं हे बॅटर अगदी थोडंसं असं घट्ट आहे, म्हणजे तुमचं दही किती घट्ट किंवा पातळ त्यावर तुमचं इथे बॅटर तयार होऊ शकतं. तर मला तर अगदी थोडंसं असं घट्ट वाटत आहे. तर आपण हे याच्यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे असं दूध ॲड करून या बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. तर तुम्ही पाहू शकता आपलं इथे बॅटर असं खाली पडलं की ॲटोमॅटिक असं पसरलं पाहिजे, म्हणजे ही बॅटरची अगदी छान परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आहे. तर खूप जास्त घट्ट म्हणजे आपलं बॅटर झालं तर या केकला टोप येतो आणि खूप जास्त पातळ झालं तर ते खाली असा केक बसून जातो. तर मी इथे 2 चमचे असं दूध ॲड केल्यानंतर तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता. तर आपण इथे हा केक ओव्हनमध्ये बेक करणार नाही आहोत, कढाईमध्ये बेक करणार आहोत. तर मी इथे कढाई इथे गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे रिंग ठेवून घ्यायची. तर सुरुवातीला आपण जेव्हा बॅटर बनवायला घेतो त्या अगोदर आपल्याला ही तयारी करून घ्यायची आहे, म्हणजे 10 मिनटं कढाई छान अशी फ्रीड झाली पाहिजे. तर कढाई गरम झाली आणि लगेच आपण केक मांडला की छान असा केक तयार होतो. तर आपली इथे कढाई फ्रीड झालेली आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये इनो, तुम्ही जर इथे इनो वापरणार असाल तर अगदी 1 पाऊच वापरायचे आहे. तर मी इथे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर दोन्ही वापरलेलं आहे. दोन्ही वापरल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं. अगदी परफेक्ट असं मिक्स झालं की आपण कढाई अगदी छान गरम झालेली असली आणि अशा प्रकारे बॅटर मांडलं की पटकन अगदी छान आपला केक स्पॉन्जी असा तयार होतो. तर आपलं इथे बॅटर तयार आहे. आपण पातेल्यामध्ये, म्हणजे मैद्याने डस्ट केलेल्या पातेल्यामध्ये आपण हे बॅटर ओतून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता. बॅटर टाकल्यानंतर ॲटोमॅटिक छान असं पसरलं जात आहे. आपल्याला चमच्याने वगैरे पसरून घ्यायची गरज पडत नाही, म्हणजे अगदी परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे. तुमचं बॅटर कसं झालं त्यावर तुमचा पूर्ण केक डिपेंड करतो. अशा प्रकारे बॅटर टाकून घेतल्यानंतर 1-2 वेळा टॅप टॅप केलं की त्यामधील बबल्स निघून जातात आणि एकसारखा असा केक तयार होतो. तर इथे रिंग खूपच जास्त उंच वाटत होती, त्यामुळे मी इथे अशा प्रकारे छोटी झाकणी घेतलेली आहे. खूप मोठी अशी झाकणी घ्यायची नाही, हीट छान अशी पास झाली पाहिजे. त्यामुळे मी इथे अशी छोटी झाकणी घेतलेली आहे आणि त्यावर अशा प्रकारे अगदी एकसारखं असं पातेलं ठेवायचं. थोडंसं असं
कानं वगैरे बसलं म्हणजे वाकडं तिकडं बसलं की केक तुमचा त्या साईडने फुगल्या जातो, दुसऱ्या साईडने फुगल्या जात नाही. तर आपण हा सुरुवातीला 10 मिनटं थोडंसं मीडियम गॅसवर आणि 10 मिनटानंतर थोडा अगदी लो गॅसवर केक बेक करून घेणार आहोत. तर आपला इथे केक बेक झाला की नाही पाहूया. तर मला इथे पूर्ण 40 ते 45 मिनटं एवढा केक बेक करण्यासाठी लागलेला आहे. तुम्हाला टाईम इथे थोडाफार कमी जास्त लागू शकतो. तुमचं भांडं किती पसरट किंवा उंच आहे त्यावर तुम्हाला इथे टायमिंग थोडाफार कमी जास्त होऊ शकतो. तर आपला इथे चाकू अगदी क्लीन आलेला आहे म्हणजे आपला केक अगदी परफेक्ट असा बेक झालेला आहे. त्यानंतर आपला इथे केक खाली काढून घेतलेला आहे. छान असा थंड झालेला आहे. केक थंड झाल्याशिवाय काढायचा नाही, नाहीतर तो तुटू शकतो. अशा प्रकारे चाकूने साईडने असा काढून घेतला की अगदी परफेक्ट असा केक पटकन निघला जातो. तर आपण इथे केक काढून घेण्यासाठी अशा प्रकारे प्लेट पातेल्यावर ठेवलेली आहे आणि आपण अशा प्रकारे केक काढून घेऊया म्हणजे बिलकुल तुटत वगैरे नाही. तर पातेल्याला छान डस्टिंग झालेली असली की केक छान असा निघून येतो. तर आपण इथे केक कट करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता माझा छोटा मुलगा आहे तो केक खायला मागत आहे. तर आपण इथे केक कट करूया. तर मी इथे केक कट करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट आणि छान स्पॉन्जी असा केक आपला इथे तयार झालेला आहे. तर हे पहा तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी जाळी पडलेली आहे. तर मी इथे बाळाला केक खायला देते. तर मी इथे केक तुम्हाला आणखी कट करून दाखवते. तर हे पहा आपण इथे केक कट करून घेतलेला आहे आणि छान असा स्पॉन्जीही झालेला आहे. तर आतमध्येही तुम्ही पाहू शकता छान अशी केकला जाळी पडलेली आहे. जर तुम्ही इथे तूप ॲड केलं तर तुपानेही अगदी छान अशी टेस्ट येते. तर हे पहा आपली इथे केकची कटिंग झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असा केक आपला इथे तयार झालेला आहे. अगदी तुम्ही घरी पहिल्या ट्रायमध्येही अगदी छान असा केक तयार करून घेऊ शकता. तर तुम्हाला आपली ही रेसिपी कशी वाटली? आणि हो तुम्हाला जर आपली ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की एकदा अशा प्रकारे अगदी छान स्पॉन्जी असा केक नक्की ट्राय करून पहा आणि तुमचाही केक कसा झाला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. तर तुम्ही केक पाहू शकता अगदी छान स्पॉन्जी ज्युशी असा झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही पूर्ण स्टेप जर फॉलो केल्या तर तुमचाही केक अशाच प्रकारे तयार होणार आहे. तर रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.